नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांची मेगा भरती मागे निघालेली होती. या मेगा भरतीबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे पुणे डिव्हिजनसाठी. तर ज्या विद्यार्थ्यांनी त्या डिव्हिजनमध्ये फॉर्म फिलअप केला असेल त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग, उपवन संरक्षक पुणे, वन विभाग पुणे यांच्या प्रादेशिक निवड समिती पुणे, वनवृत्त वनरक्षक गट पदभरती सन 2023 प्रसिद्ध पत्र 20 फेब्रुवारी 2024ला इथे प्रसिद्ध झालेलं आहे. तर वन विभागातील नाम निर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदाकरिता 8/6/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS आयॉनकडनं कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही 2/8 ते 11/8/2023 दरम्यान घेण्यात आली होती. www.mahaforest.gov.in यावर ते परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होतं. तर वनरक्षक गट क पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीसुद्धा या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. गट क या पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त 120 पैकी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीमध्ये 45% जास्त असलेले उमेदवारांची लिस्ट ही 29/1/2024 या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणी त्यांची करण्यात आली होती. त्यानंतर शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याच्या चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. त्याबाबतचे वेळापत्रक उमेदवारांना mahaforest.gov.in ह्या वन विभागाच्या संकेतस्थळावर सविस्तर तपशिलासह अवगत करण्यात आले होते. तसेच आवश्यकतेनुसार ईमेलद्वारे, स्पीड पोस्टद्वारे देखील कळवण्यात आले होते. तर वनरक्षक गट या पदाकरिता दिनांक 29/1/2024 आणि 2/2/2024 या कालावधीत पार पडलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार उमेदवारांना मिळालेले गुण व ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेले गुण एकत्रित करून गुणवत्तेप्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण यादी mahaforest.gov.in ह्या वनविभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 9/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेले गुण व धाव चाचणीमधील वेळेनुसार उमेदवारांना मिळालेले गुण यांची एकत्रित बेरीज करून 9/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण यादी व जाहिरातीमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रामधील नमूद केलेल्या पदानुसार प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड यादी व प्रतीक्षा यादी mahaforest.gov.in या वेबसाईटवर इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने तयार केलेले निवडसूची 1 वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत ती यादी व्हॅलिड असणार आहे. सो याबद्दलचे अपडेट्स इथे दिलेले आहेत. तुम्हाला जॉईन करण्यासाठीचं शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र जे लागणार आहे त्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. त्याचबरोबर वनरक्षक पदाच्या उमेदवाराने पायी चालणे चाचणीकरिता द्यावयाचे जे वचनपत्र आहे तर ते वचनपत्रसुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. डॉक्युमेंट्स हे सबमिट करताना, फायनली जॉईन करताना इथे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथे प्रसिद्ध केलेली आहे. तर सामाजिक आरक्षण जे आहे सर्वसाधारण या गटातील पदसंख्या 6 होती. तर या 6 पदांमध्ये जे फायनल मेरिट लिस्ट इथे लागलेलं आहे तर ते 152 मार्क्सचे इथे मेरिट लागलेलं आहे. त्याचबरोबर जनरल या NTC कॅटेगरीमधनं 85 मार्क्सचं मेरिट इथं त्या कॅन्डिडेटचं लागलेलं आहे. ORP इन्स्टिट्यूशनल जनरल या कॅटेगरीमधून प्रतीक्षा यादीमध्ये 146 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रतीक्षा यादीत नाव आहे. त्याचबरोबर सामाजिक अराखीव महिला टोटल 5 जागा होत्या, त्यांच्या 150पर्यंतचं मेरिट इथे आलेलं आहे. खेळाडू यांचं 145 मेरिट आहे. अराखीव माजी सैनिक यांचं 124पर्यंत मेरिट इथे आलेलं आहे. त्याचबरोबर
अराखीव प्रकल्पग्रस्त 152, अराखीव होमगार्ड यांचं 156पर्यंत मेरिट इथं आलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 144 इथे मेरिट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला 146चं मेरिट इथं लागलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू 141चं मेरिट इथे आहे. माजी सैनिक आर्थिक दुर्बल घटकमधील 115 यांचं आहे. विशेष मागास प्रवर्गाचं 154चं मेरिट इथे आहे. विशेष मागास प्रवर्ग महिला 142 यांचं मेरिट आहे. माजी सैनिक यांचे 84चं मेरिट इथे आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाला 150चं मेरिट इथे लागलेलं आहे. इतर मागास प्रवर्ग महिला 144चं मेरिट इथे आहे. इतर मागास प्रवर्ग खेळाडू 134चं मेरिट आहे. तर अशा कास्ट वाईज तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रत्येक कास्ट वाईज जेवढ्या जागा होत्या त्या पदासाठीच्या, तर त्या जागांचं मेरिट तुम्ही इथे बघू शकतात. भटक्या जमाती गट ब टोटल 1 जागा होती. 150चं मेरिट इथे लागलेलं आहे या पदासाठीचं. तर त्या पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकतात. वेटिंग लिस्टमध्ये आहात की सिलेक्शन झालेल्या लिस्टमध्ये आहात हे तुमचं नाव इथे तुम्ही चेक करू शकतात. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.